पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच शिंदेंची शिवसेना सुद्धा चांगलीच आक्रमक झाली। चर्चा करण्यासाठी आलेल्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरती आंदोलकांनी चिल्लर फेकली। रुग्णालयाच्या बेफिकिरीवरती मंगेशकर कुटुंबानं उत्तर द्यावं अशी मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आली आहे। यानंतर काही वेळाने आंदोलकांनी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर संतप्त पतित पावन संघटनेकडून या रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासण्यात आलंय। आणि या संदर्भात थेट पुण्यात जाऊयात। ठाकरेंच्या शिवसैनिक सध्या बोलतात। ही जी भूमिका दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतली ही अतिशय निंदनीय, चुकीची आणि कारवाई करण्यायोग्य आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केली कोर्टाकडे की त्वरित याच्यावर कारवाई व्हावी। त्यांनी आता त्वरित याच्यावर कमिटी बसवली आहे। कमिटी निर्णय घेऊन 36 तास झाले तरी हॉस्पिटल कुठली कारवाई झालेली नाही। जर पुढच्या 24 तासामध्ये कारवाई झाली नाही तर याच्यावर आमचं उग्र आंदोलन असेल। पैसे 10 लाख मागायचे, शासनाकडनं जमीन फुकटच्या भावाने घ्यायची। शिवसेना प्रमुखांनी ही जमीन यांना का दिली तर लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा पैशाच्या अभावी उपचार त्यांच्यावर करता आला नाही। म्हणून मला गरिबांची, गोरगरिबांची सेवा करायची आहे, म्हणून मला रुग्णालय उघडण्याकरता जागा द्यावी अशी शिवसेना प्रमुखांकडे मागणी केली होती। ती मागणी त्वरित शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पूर्ण करण्यात आली। एक मात्र रुपया वर्षभराला भाडं या दरानं जागा त्यांना उपलब्ध करून दिली। देशातील परदेशातील तुमच्या आमच्या नागरिकांनी त्यांना देणगीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून दिले म्हणून ते हॉस्पिटल उभं राहिलं। मग उपचाराचा धंदा, उपचाराचा व्यापार यांनी सुरू केलाय तो त्वरित बंद करावा, नाहीतर उद्या हॉस्पिटलमध्ये आंदोलन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। 2 डॉक्टरांना खाली खेचून त्यांना ऍडमिट करायची वेळ आणू नका आमच्यावर अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली। ती आता या ठिकाणी मान्य झाली। त्यांच्यावर कारवाई होईल, नाही झालं तर उग्र आंदोलन या ठिकाणी होईल। हे पैसे धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला या ठिकाणी सप्रेम भेट देतोय। तुम्हाला कमी पडत असतील तर आमच्याकडनं पैसे घ्या, पण रात्री अपरात्री येणाऱ्या पेशंटचे उपचार थांबवू नका, नाहीतर आमच्यासारखा तुम्हाला माहिती आहे शिवसेना मग यामध्ये काय करू शकते, त्या भयंकर प्रकाराला तुम्ही सामोरे जा। पुणे शहरामध्ये दीनानाथच्या नावाने खऱ्या अर्थानं भीक मागवा आंदोलन काढून त्या दीनानाथला आणखीन काही पैसे लागत असतील तर पुणे शहरातून भीक मागवा आंदोलन करून ते पैसे स्वरूपात त्यांना आम्ही देणगी म्हणून देऊ। पण ज्या पद्धतीने आज त्या एका महिलेचा जीव गेलेला आहे त्याच्या खऱ्या अर्थाने नुकसान भरपाई परत होणार नाही। पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल, अन्य कोणती हॉस्पिटल असतील, यांनी इथून पुढचं आमचा इशारा समजावा की भविष्यात जर असं काही घडलं तर त्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यासाठी जे म्हणून शासन निर्णय असेल ते आम्ही करू। मुळामध्ये आम्ही चर्चा हीच केली की ज्या पद्धतीने धर्मादाय आयुक्ताच्या अंडरमध्ये येणारं ते रुग्णालय आहे तिथं खऱ्या अर्थानं सर्वप्रथम उपचार झाले पाहिजे होते आणि मग पैशाची मागणी करायला पाहिजे होती। पण त्यांनी पहिलं उलटं केलं, पहिले पैसे मागितले आणि नंतर उपचार करू असं सांगितलं। त्यामुळे आज एका महिलेला जीव गेलेला आहे। याचा खऱ्या अर्थाने मंगेशकर कुटुंबाला हा त्याचा शिवाशाप लागणार आहे आणि अशा पद्धतीने जर आंदोलन आम्ही या भविष्यात करणार आहोत। पैशाअभावी जर जीव जाणार असेल तर मग हे पैसे त्या हॉस्पिटलला द्या, म्हणजे त्या महिलांचे जीव जाणार नाही, कोणत्याही पेशंटचा पैशाअभावी जीव जाणार नाही। घेतली आहे आणि त्याच्यानंतर ते संतप्त होऊन बोलत होते। रुग्णालयाच्या ट्रस्टींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आंदोलकांची मागणी आहे। रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय असंही आंदोलक म्हणतात। रुग्णालय प्रशासन जितका वेळ मागतंय या वेळामध्ये ते पुरावे नष्ट करू शकतात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हा पैशांचा बाजार करतंय असाही आरोप करण्यात आलाय। फक्त 10 लाखासाठी तुम्ही एका बाईला मारलं, वध केला तिचा तुम्ही। आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, स्टाफवर ही मागणी करतोय। सत्ताधारी पक्षांना यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? अहो काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला
आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही चुकला आहात म्हणूनच तुमच्याकडे उत्तर नाहीये. तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय. हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा, त्याला इथं बोलवा. सचिन व्यवहारे हा भामटा जो ऍडमिन आहे, हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात. ती त्या 2 लेकरांना अनाथ करून ती बाईचा जीव गेलाय आणि अजूनही कसली चौकशी करतात? अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्या संबंधित डॉक्टर असतील, संबंधित कर्मचारी असतील, त्यांच्यावर तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करा. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की तिला किती वेळ तिथे तडपड्यात ठेवलंय आणि अजून देखील गुन्हा दाखल केलेला नाही. हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजार अड्डा चाललेला आहे. एक निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे. या घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे. वाटल थोड्या मोठ्या मिष्टी दिल्ली त्या गोरगरिबा करता, पण गोरगरिबाचा उपचार इथं होत नाही. मोठ्या लोकांचा उपचार होतो. आणि आज जी माता प्रसूतीसाठी तिथे येते तिचा ऑलरेडी जीवाशी खेळ असतो आणि असं असताना त्यांनी आमच्याकडे सगळे पुरावे आहेत की 10 लाख रुपये भरात. जर तिच्या पतीचा जर तुम्ही जबाब घेतला त्याच्यामध्ये त्यांना 10 लाख रुपयाची मागणीच केलेली आहे. 2.5 लाख रुपये ते भरत होते. त्यांचं तसं ऍडमिट कार्ड सुद्धा आहे. परंतु हा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय आहे. तर सरकारला इथे घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती दिली जाईल. तसंच समोर येत असलेली माहिती ही अपुरी आहे असा दावा सध्या रुग्णालय प्रशासन करत आहे. असा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दिनार रुग्णालयाकडून जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचंय का? दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. तर हिम्मत असेल तर सरकारने या रुग्णालयावरती आणि डॉक्टरांवरती कारवाई करावी असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलंय. तर धर्मादायच्या नावाखाली मोठमोठी रुग्णालयं थाटून उपचार न करणाऱ्या हॉस्पिटल्सवरती कारवाई करावी अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली. तर अशा चुकीला माफी नाही असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आश्वासित केलंय. हिम्मत असेल तर कारवाई करावी ना. ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब, ज्या डॉक्टरांची बंद करावं ना. हिम्मत आहे का? तुमची हिम्मत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा झुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. हां, करून दाखवावी ना. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. धर्मादायांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात. उलट गरिबाला ॲडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठल्याही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपासून शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, ती दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्री कार्यालयामधून 5 फोन जाऊनही त्यांचं ऐकलं नाही आदित्य ठाकरेंनी या संदर्भात वक्तव्य केलंय. त्यामुळे यानंतर आता सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले.
तर रुग्णालयाला अहवाल देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर सिव्हिल सर्जन हे रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करणार असल्याचं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। अशा प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे। माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे। तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं। त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती। तर त्याच्या अनुषंगाने पुढची पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल। उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांच्याकडून 4 सदस्यीय समिती स्थापन झाली आहे। ही 4 सदस्यीय समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करणार आहे। या समितीमध्ये स्त्री रोगतज्ञांचा समावेश आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना दिल्या। ही समिती आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाईल आणि एकूणच पाहणी करेल। यानंतर राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई केली जाईल। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे। शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत। ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूच्या नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेले निष्कर्ष हे एबीपी माझाच्या हाती लागलेत। भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा ही धोकादायक होती असा निष्कर्ष चौकशी समितीने काढलाय। रुग्णाच्या गंभीर स्थितीमुळे डिलिव्हरीच्या आधी किमान 3 वेळा तपासणी करणं गरजेचं होतं, मात्र भिसे यांनी एकदाही तपासणी केली नाही असं रुग्णालयाने काढलेल्या अहवालामध्ये म्हटलंय। रुग्णालयाने ॲडव्हान्स मागितल्याच्या वादामधून रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली दिसते असंही या अहवालामध्ये म्हटलंय। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा असा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांनी पाळला नाही असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। ईश्वरी भिसे 2022 पासून रुग्णालयामध्ये वेळोवेळी उपचार घेत होत्या आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या। प्रसूतीमधील धोके लक्षात घेऊन 2023 मध्ये रुग्णालयातर्फे मूल दत्तक घेण्याचा सल्ला देण्यात आला। प्रसूतीपूर्वी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी किमान 3 वेळा तपासणी गरजेची आहे। ईश्वरी यांनी तपासणी केली नाही, तसंच रुग्णालयाला कळवलं सुद्धा नाही। 15 मार्चला इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या। अतिशय जोखमीच्या आणि धोकादायक प्रसूतीबाबत डॉक्टर घैसास यांनी माहिती दिली आहे। तर दर 7 दिवसांनी तपासणी गरजेची होती, त्यानुसार 22 मार्चला तपासणीसाठी बोलवण्यात आलं, मात्र त्या आल्या नाहीत। 28 मार्चला सकाळी 11:30 वाजता रुग्णाचे पती आणि नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या भेटीसाठी बाह्य रुग्ण विभागात आले होते। डॉक्टर घैसास यांनी तपासणी केली तेव्हा रुग्ण नॉर्मल होता, तरी सुद्धा जोखमीची स्थिती होती हे लक्षात घेऊन देखरेखीसाठी रुग्णालयामध्ये भरती करण्याचा सल्ला देण्यात आला। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं होती। जुना गुंतागुंतीचा आजार होता। 2.5 महिने NICUच्या उपचाराची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। 10 ते 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो याची रुग्णाला कल्पना देण्यात आली होती। भरती करून घ्या, मी पैशांसाठी प्रयत्न करतो असं नातेवाईकांनी सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन करून आपली अडचण सांगितली। डॉक्टर केळकर यांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं म्हटलं। रुग्णाचा कोणाही नातेवाईक प्रशासन चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये इथे भेटला नाही।
डॉक्टर केळकर यांचं ऑपरेशन संपल्यावर त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला, मात्र रुग्ण न सांगता गेल्याचं समजलं. रुग्ण पैशांची तजवीज करतोय असं डॉक्टर घैसास यांना वाटलं. तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून इथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याची डॉक्टर घैसास आणि रुग्णालय प्रशासनाला कल्पना नव्हती. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीनं उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची आता शासनानं सुद्धा गंभीरपणे दखल घेतली आहे. अजित पवार यांनी ट्विट केलंय, आपण बघतोय. पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधली घटना ही दुर्दैवी आहे. गंभीर दखल शासनानं घेतल्याचं अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.